जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरू आणि सच्शिष्य यांचा आध्यात्मिक सुखसंवाद लेखांक 11. श्री सद्गुरू कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरा. तेथे सुख असे वाड, नाही मनास पवाड, मने विण कैवाड साधनाचा. श्री धर्मनिष्ठ असणाऱ्या भारतामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीकरता साधन उपास करणारे असंख्य साधक घरदार आप्तमंडळी सोडून रानावनात आश्रमात आपली उपासना करीत असतात. प्रत्येकाची उपासना वेगळी असते, प्रत्येकाचा संप्रदाय वेगळा असतो, पण ह्या सर्वांमध्ये परमात्म प्राप्तीचे ध्येय मात्र एकच असते. परमेश्वराची प्राप्ती व्हावी हा एकच निजध्यास सतत असतो. कोणी कर्ममार्गाचा आधार घेऊन साधन उपासना करीत असतो, कोणी भक्तिमार्गाचा आधार घेऊन प्रयत्न करीत असतो. काही साधक ज्ञानमार्गाचा आश्रय घेऊन प्रयत्न करीत असतात. काही साधक ज्ञानमार्गाचा आश्रय घेऊन सद्गुरूंच्या आश्रमात स्थिर राहून ज्ञानोपासना करीत असतात. काही साधक हिमालयात गिरी गुहांमध्ये राहून योगमार्गाची खडतर उपासना करीत असतात. प्रत्येकाच्या प्रयत्नानुसार ज्याला त्याला सुखानंद प्राप्त होत असतो. सुख आणि समाधान ही मानवी जीवनाची खरी समृद्धी आहे. परमार्थ मार्गामध्ये प्रयत्नवादाला अत्यंत महत्त्व दिलं आहे. परमार्थामध्ये 1 नंबरचा साधक, दुसऱ्या नंबरचा साधक आणि तिसऱ्या नंबरचा साधक असे प्रकार पाहावयास मिळतात. ज्ञानमार्गाचा साधक आणि योगमार्गाचा साधक असे हे दोन्ही साधक विहंगम मार्गाचा अवलंब करून काही क्षणातच विहंगमी फळासी गाठी पडे असा हा जीवशिव ब्रह्मैक्य योग साधतात. अंतरंग साधनेतून आत्मैक्य ब्रह्मैक्य साधले पाहिजे. अशी श्री ब्रह्मनिष्ठ सद्गुरांची कृपा झाली की निर्विकल्प समाधी सुखात स्थिर राहता येते. तो अनुभवातीत निस्संग अनुभव काही तास, काही दिवस, काही दीर्घकाळ निर्विकल्पात स्थिर राहून पुन्हा स्वस्मृतीवर आल्यानंतर स्वरूपानुसंधान स्थिर झाले की त्या साधकाची प्रतिभा जागृत होते. एकदा प्रतिभा जागृत झाली म्हणजे वेदांतांचे अंतरंग, अध्यात्माचे सार, तत्त्वज्ञानाचे गुह्य या गोष्टीचा अंतरंगात उलगडा होतो. पहा, येथे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हा सिद्धांत प्रचितीला आलेला असतो. वेदांत, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, श्रीमोद, दासबोध यासारखे आध्यात्मिक सद्ग्रंथ जन्माला येतात. श्री समर्थ म्हणतात, श्री सद्गुरूंच्या कृपेने जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्मयाला बोलूची नये. 1 नंबरच्या उत्तम साधकाची आत्मैक्य उपासनेतून अशी प्रगती होते. असा हा परमार्थाचा जिवंत आणि ज्वलंत प्रकार प्रयत्नवादामध्ये पाहावयास मिळतो. त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये अशा आदर्श सत्य घटना घडल्या आहेत. सध्या कलियुगाच्या पहिल्या चरणातही हा आदर्श पाहावयास मिळतो आहे. अलीकडेच 19व्या शतकात श्री भगवान श्रीधर स्वामी महाराज सज्जनगड, श्री स्वामी स्वरूपानंद महाराज पावस, श्री वामनराव गुळवणी महाराज पुणे, श्री रंगावधूत स्वामी महाराज नारेश्वर, कांची कामकोटी शंकराचार्य, परमाचार्य, मद्रास असे असंख्य सिद्धपुरुष होऊन गेले, पुढेही होतील. आपली हिंदू संस्कृती, धार्मिक श्री गुरुपरंपरा त्यागमय जीवनाचा आदर्श आहे. त्यागात शांती निरंतरम. मानवी जीवनात त्यागानेच सत्य स्वरूपाची प्राप्ती हे चक्षुर्मय सत्य आहे. जे दृश्य प्रत्यक्ष उघड पाहिले आहे त्यांची नावे आदराने रेखाटलेली आहेत. असे महापुरुष भारतामध्ये आदर्श म्हणून हिंदू धर्माचे कार्य करीत असतात. अशा महापुरुषांच्या सान्निध्यातच श्री गुरुशिष्यांचा सुखसंवाद होत असतो. श्री सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने साधकाला हा आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ, इतरांचा हा गुह्यार्थ सहसा न कळे, आहे तरी परमसुगम, परिजनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. पहा, उत्तम साधकाला आपल्या अंतरंगातील गुप्त स्वरूपानुसंधानाची युक्ती सापडलेली असते. त्यामुळे त्याचे शुद्ध चैतन्य स्वरूपाशी समरस झालेले असते. शुद्ध लोखंडाचा गोळा चुंबकाच्या जवळपास ठेवला तर अतिजड असणारे लोखंड सरकत सरकत चुंबकाशी जाऊन चिकटते आणि लोह परिसाबरोबर चिकटले की त्याचे सुवर्ण तयार होते. हाच प्रकार आपल्या शुद्ध जाणीवेचा होतो. आपल्या देहात असणारे शुद्ध आत्मतत्व साधनेच्या साह्याने हलकेच स्वस्वरूपाशी समरस एकरूप होते. हीच सद्गुरू कृपा होय आणि हीच अज्ञान दूर करणारी श्री सद्गुरूंची गुरुकिल्ली होय.
आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ, इतरांचा हा गुह्यार्थ सहसा न कळे. विहंगम मार्गाने आपले साधन उपास करणारे ज्ञानी पुरुष, योगी पुरुष आपला उपासनेचा जीवनक्रम कुणालाही कळू देत नाहीत. त्यांच्या उपासनेमध्ये बाह्यांगाचे अवडंबर असे काहीच नसते. हेच त्यांच्या परमार्थाचे गुह्य गमक आणि वैशिष्ट्यही आहे. त्यांचे आत्मानुसंधान सहज चालू असते. देहादी सर्व व्यवहार सामान्य मनुष्यासारखेच असतात. श्री समर्थ म्हणतात, जनासी दिसे हा दुश्चित्त, परी तो असे सावध चित्त, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी असा त्या ज्ञानयोग्यांचा जीवनक्रम चालू असतो. कोणतीही आध्यात्मिक आत्मोपासना ही गुप्त असेल तर त्या उपासनेमध्ये आध्यात्मिक आत्मसामर्थ्य असते. म्हणून जे आत्मधन गुप्त आहे ते स्वतः अंतरी गुप्तच अनुभवायचे असते. गुप्ततेची प्रकट व्हावे, असाध्यतेचे साधावे. सामान्य जीवांना जो परमार्थ समजत नाही तोच ज्ञानयोग, निस्संग ज्ञानयोग उत्तम साधकाला सहज प्राप्त झालेला असतो. असा गुप्त प्रयत्न करणाऱ्या साधकीय ज्ञानी पुरुषाला योगी पुरुष असे म्हणतात. ऐसा जेणे ओळखिला तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे. ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचेनी भोगिती. या जगात प्रत्येक मनुष्य प्रयत्न करीतच असतो, पण त्याचा बाह्यांग प्रयत्न असतो. बाह्यांग प्रयत्नाने अंतरंगात बदल होत नाही. पहा, भिकारी कधीही काहीही काम करत नाही, केवळ भीक मागून पोट भरीत असतो. तो त्याचा प्रयत्नवादच आहे. श्रीमंत धनिक अधिकाधिक धन संपादन करण्याचा प्रयत्न करीत असतो. श्रीमंत राजा आपल्या देशाचा, राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असतो. भिकाऱ्यापासून श्रीमंतापर्यंत सर्वच मंडळी आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात, पण त्यांच्या त्या प्रयत्नाला प्रयत्नवाद असे म्हणत नाहीत. श्री समर्थ म्हणतात, अरे बाबा, गुप्त आहे उदंडधन, काय जाणती सेवकजन, तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे. प्रयत्नवादाने अंतरंग साधनेची युक्ती सापडली नाही तर जीवनभर केलेला प्रयत्न व्यर्थ ठरतो. पण आपल्या जीवनात जो जाणून प्रयत्न करतो त्याला त्याचे फळ त्वरित प्राप्त होते. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. प्रयत्नवादाला सद्विचाराची, त्यागाची जोड असावी लागते. म्हणजे त्यागानेच आत्मधन सापडत असते. जीवनामध्ये त्याग हेच समाधानाचे सार आहे. श्री सद्गुरूंच्या आश्रमात शिष्योत्तमांची साधन उपासना ठीक चालली होती. दररोज तास 2 तास सत्संगही चालू होता. त्या अभ्यासाच्या वेळी एक विषय निघाला होता. साधकाची मनोबुद्धी ईश्वराप्रमाणे अंतर्मुख झाली पाहिजे. पण हा विषय साधकांना समजला नाही. आता तोच विषय श्री सद्गुरूंच्याकडून समजून घ्यावा म्हणून शिष्योत्तमाने तो प्रश्न सद्गुरूंच्या समोर मांडला. महाराज, आपल्या आश्रमात परवा तासभर सत्संग झाला. त्यावेळी एक शब्द प्रयोगाला मनोबुद्धी ही शराप्रमाणे झाली पाहिजे असा विषय म्हटला होता. तो विषय आम्हाला समजला नाही, तरी तो मन आणि बुद्धी, मनोबुद्धी शराप्रमाणे झाली पाहिजे हा विषय आम्हाला समजावून सांगावा अशी विनंती करतो. श्री सद्गुरूंनी हा विषय समजावून सांगतो असे सांगितले. अरे बाबा, प्रत्येक साधक आपली साधन उपासना करीत असतो, पण आपल्या जीवनोद्धाराची उपासना याचा विचार करणारे साधक फारच थोडे असतात. साधकीय जीवनात प्रत्येकाला एक ठराविक साचेबंद उपासना आवडते. तो साधक त्याच उपासनेच्या अंगाने उपासना करीत असतो. पहा, हे जग अनेक वैचित्र्याने भरलेले. त्याचप्रमाणे पारमार्थिक उपासना मार्ग अनेक उपासना पद्धतीने भरला आहे. प्रत्येकाला आपली उपासना श्रेष्ठ आहे असेच वाटत असते. अरे बाबा, द्वापार युगामध्ये प्रसिद्ध असे 5 पांडव होते. त्यामध्ये कुंतीपुत्र शूरवीर अर्जुन धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध होते. श्री अर्जुन हे लक्षवेधी पुरुषार्थामध्ये प्रसिद्ध होते. अर्जुनाने एक महासभा जिंकली होती. वरती टांगलेल्या माशाचा डोळा खाली पाण्यात पाहून धनुष्याला उलटा मान लावून खाली पाण्यात पाहून टिपणे, छेद करणे, या गोष्टीला किती मनोबुद्धी, सर्वच इंद्रिय एकाग्र असली पाहिजेत. किती सावध, साक्षेपी आणि दक्ष असले पाहिजे. पहा, एक कर्मयोगी योद्धा इतका सावध असतो तर निस्संग असणाऱ्या साधकाने किती सावध असले पाहिजे.
अरे बाबा, उपासना करीताना आपली मनोबुद्धी आतमध्ये ऊर्ध्व चढली पाहिजे. मनाची एकाग्रता स्थिर असणाऱ्या निश्चल बुद्धीमध्ये शांत झाली म्हणजे ती कुशल बुद्धी, आग्र्या बुद्धी स्वरूपाची स्थिर होत असते. श्री एकनाथ महाराजांचे एक भारूड आहे. श्रीनाथांच्या घरची उलटी खुणं, वाहत्या पाण्याला लागली तहान. आपल्या साधकीय जीवनात ऊर्ध्व विचारांचा, ऊर्ध्व प्रवासाचा, अंतर्मुख होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अतिचंचल असणाऱ्या मनोबुद्धीला, सूक्ष्म इंद्रियांना आपल्या स्वरूपाकडे नेण्याचा प्रयत्न करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. मनोबुद्धीला रात्रंदिवस स्वरूपाचा निजध्यास लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गोष्ट श्री सद्गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होते. श्री समर्थ म्हणतात, सद्गुरू वचन हृदय धरी, तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्यादरेशी. अत्यंत शूरवीर धनुर्धारी पुरुषाच्या धनुष्यातून सुटलेला बाण लक्षवेध करतो आणि समोरच्या वस्तूमध्ये घुसतो. त्याचप्रमाणे आपली शुद्ध जाणीव ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाली पाहिजे. या गोष्टीला शरसंधान, लक्षवेध असेही म्हणतात. आपल्या मनोबुद्धीचा, कुशल बुद्धीचा स्वरूपाशी लक्षवेध असणे हेच स्वरूपानुसंधान होय. श्री समर्थ म्हणतात, बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना. या कारणे साधूजना खेदची नाही. स्वरूपाचा संयोगी, स्वरूपाची झाला योगी. या कारणे वितरागी निरंतर. उत्तम साधक हा निस्संग असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठीच स्वतः सर्वसंग परित्याग करूनच ब्रह्मप्राप्तीचा प्रयत्न करीत असतो. मनुष्य हा जमिनीवरून चालतो, फिरतो, वावरतो. मनुष्याला पृथ्वीचा आधार घेतल्याशिवाय जीवन जगता येत नाही. या विश्वामध्ये कोणीही कुणाचाही आधार, आश्रय घेतल्याशिवाय जीवनाचे अस्तित्व स्थिर राहत नाही. पहा, विश्वव्यापी विश्वंभर अवघी माया आहे. ही विशाल असणारी माया परब्रह्माच्या आधाराने प्रगट झाली आणि प्रगट रूपाने वावरत असते. हे विश्व म्हणजेच माया ब्रह्मीचा मिश्र प्रवाह आहे. या मायेने आपले प्रगट स्वरूप विश्वरूपाने विस्तारले आहे. या विश्वामध्ये परमात्मा गुप्त रूपाने वावरत असतो. जगातील प्रत्येक वस्तू मातृवस्तूच्या, वरिष्ठ वस्तूच्या आधारानेच वावरत असते. म्हणून या जगात उभारणी आणि संवारणी या गोष्टीला महत्त्व आलं आहे. उभारणीचा उपक्रम मोठ्या वस्तूमधून लहान वस्तू जन्माला येते. ब्रह्मी मूळमाया झाली. मूळमायेपासून त्रिगुण जन्माला आले. त्रिगुणांपासून पंचभूते झाली. पंचभूमहाभूतांमध्ये 4 खाणी 4 वाणी जन्माला आल्या. श्री समर्थ म्हणतात, एक एक भूतापोटे पंचभूतांची राहटी, समजला त्याची फिटली संदेह वृत्ती. प्रत्येक वस्तूला पंचमहाभूतांचा खाणीवाणीचा आधार आहे. म्हणून त्या जीवांचे, वस्तूंचे अस्तित्व टिकले आहे. ब्रह्मांडाचा विस्तार म्हणजे त्या उथळ मायेचा खेळ आहे. संहारणीच्या प्रसंगी परमेश्वराने सामर्थ्यच कार्यरत होऊन संहारणीला सुरुवात होते. या विश्वाची उभारणी म्हणजेच ब्रह्मस्वरूपापासून हलके हलके खाली येणे. मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचभूते, खाणीवाणी या ठिकाणी मायेचा विस्तार संपला. पहा, विश्वाच्या उभारणीत आणि बुद्धीचा विकास होण्याकरता 3 युगांचा प्रदीर्घ काळ प्रयत्न करण्यात गेला आहे. सध्याचा काळ बुद्धिवादाचा, प्रयत्नवादाचा, सुखसमृद्धीचा आहे. पुढे केव्हा तरी संहारणी कल्पांताचा प्रसंग येणार आहे. म्हणून श्री समर्थ मानवी जीवनानं सावधानतेचा इशारा देत आहेत. अरे बाबांनो, जीवनातील घटिका गेली, पळी गेली, तास वाजे जणांना, आयुष्याचा काळ जातो श्रीराम कारे म्हणणं. आपल्या अल्पेशा मानवी जीवनात स्वतःचे स्वहित साधून घ्या. पहा, यत्र यत्र धुमः तत्र तत्र वह्निः. याच न्यायाने जिथे जिथे चैतन्य आहे तिथे जीवात्मा आहे आणि जिथे जीवात्मा आहे तिथे चैतन्य आहे. या विश्वामध्ये परमात्म्याचे अस्तित्व आहेच आहे. श्री समर्थ म्हणतात, तो एकलाची एक सर्वाघटी, करी भिन्न भिन्न राहटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी. मनुष्य हा जन्माला आल्यापासून जीवनाच्या अखेरपर्यंत जमिनीचा आधार घेऊनच राहतो, वावरतो. मनुष्याचा जीवनभर झालेला प्रवास, त्या प्रवासाचे काही टप्पे, मार्ग, रस्ते यांच्या खुणा सांगता येतात. जमिनीवरून चालल्याचे ठसे दाखवता येतात. पण पक्षी आयुष्यभर आकाशगमन करीत असतो. त्या पक्षाच्या प्रवासाच्या काही खुणा, काही ठसे दाखवता येत नाहीत.
कारण त्या पक्षाने जीवनभर जमिनीचा जडवस्तूचा आधार घेतलेला नसतो. श्री समर्थ म्हणतात, पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशची तयाला, तैसे ब्रह्म प्राणियाला व्यापून असे. आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ, इतरांचा हा गुह्यार्थ सहसा न कळे. पहा, जमिनीवरून वावरणाऱ्या मनुष्याच्या आणि चतुष्पाद प्राण्याच्या प्रवासाच्या काही खुणा, पायाचे ठसे वस्तुपाठ दाखवता सांगता येतो. पण आकाशमार्गाने जाणाऱ्या पक्षाच्या काही खुणा, ठसे दाखवता येत नाहीत. परमार्थामध्ये स्थूल उपासनेच्या मार्गाचे ठसे, खुणा, काही अनुभव, प्रचिती सांगता येते किंवा तर्काने जाणता येते. पण ज्ञानमार्गाने, योगमार्गाने उपासना करणाऱ्या साधकाच्या काहीही खुणा सांगता येत नाहीत. साधकाचा उपासना मार्ग गुप्तच असावा. श्री समर्थ म्हणतात, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. कोणतीही गोष्ट मनात आली की त्या गोष्टीचा बुद्धीमध्ये विचार सुरू होतो. त्या सद्विचारांमध्ये आत्मसामर्थ्य असते. तीच गोष्ट वाचेतून बाहेर पडली, षटकरणी झाली म्हणजे त्या गोष्टीचे महत्त्व कमी होते. म्हणून परमार्थ हा गुप्तच करायचा असतो आणि त्या अवस्थेचा आनंद, स्वानंद गुप्तच अनुभवायचा असतो. भाजीपाल्याचे दुकान गावातील चव्हाट्यावर मांडलेले असते. तो भाजीपाला केव्हाही मिळतो. साधकीय जीवनात आध्यात्मिक ज्ञान हे श्री सद्गुरूंच्या सान्निध्यात साधन अभ्यास करून मिळवावे लागते. परमार्थ मार्गामध्ये सदा संगती सज्जनाची धरावी असे सांगितले आहे. आपल्या जीवनाचा मार्ग, ध्येय आपणच ठरवायचा असतो. हे सर्वही आपणाच पासी, येथे बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी क्षण. साधकीय जीवनात आपला बंध मोक्ष आपल्या हातात पाहिजे. आपले आनंद, आपले आत्मधन गुप्तच अनुभवावे, म्हणजे आपल्या जीवनाचा अंतकाळ स्वस्मृतीमध्येच निश्चल करून अंतिमती गती साधता येते. हेच यशस्वी जीवन होय. जय जय रघुवीर समर्थ.